नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर आपण सर्वप्रथम आलेले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अशाच नवीन माहितीसाठी। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2020 विषयीचं अपडेट पाहणार आहोत। पोलीस भरतीची फक्त या ठिकाणी मित्रांनो घोषणा करण्यात आलेली आहे। अजूनपर्यंत त्याची भरती या ठिकाणी केली जात नाही आहे। फक्त घोषणाद्वारे सांगितलं गेलेलं आहे की 12,500 पद भरली जाणार आहेत, परंतु त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणीला सुरुवात झालेली नाही। त्याविषयीचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर आरोग्य विभागाचेही 15 दिवस जे राजेश टोपे यांनी दिलेले होते, त्याचबरोबर त्यांचे म्हणणं होतं की 15 ते 1 महिन्यामध्ये आम्ही आरोग्य विभागाची मेरिटद्वारे भरती न करता परीक्षा घेऊन याची भरती करणार आहोत 50% पदांची। तर त्याचंही त्यांच्याकडून अजूनपर्यंत अपडेट आलेलं नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरतीविषयीचं मुख्यमंत्री साहेबांकडून कुठल्याही पद्धतीने कुठल्याही भाषणामध्ये किंवा कुठल्याही लाईव्ह अपडेटमध्ये उल्लेख केला जात नाही। फक्त ते कोरोनाविषयी बोलतात। त्याचबरोबर इतर नेतेही फक्त कोरोनाविषयी अपडेट देतात। ट्विटरवरतीही त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीने रोजच्या रोज भरतीविषयीचा अपडेट दिलं जात नाही। त्याविषयी सर्वात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो, आणि व्हिडिओला कृपया करून लाईक करा। तर बघूयात आपण कशा पद्धतीचं अपडेट आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता ही जी न्यूज आलेली आहे याविषयी म्हटलेलं आहे की बघा, पोलीस भरती कधी होणार, 3 वर्षात भरती नाही, नैराश्याने ग्रासलेले विद्यार्थ्यांचा उद्विग्न सवाल। तर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेवटपर्यंत ही बातमी पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी म्हटलं की ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो तरुण पोलीस भरतीची आस लावून बसले आहेत। गेल्या 3 वर्षापासून भरती झाली नाही असल्यामुळे तरुणांचे मानसिक संतुलन ढासळू लागले आहे। अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे। पोलीस भरती कधी होणार असा उद्विग्न सवाल विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना उपस्थित केला आहे। तर बघा, राज्यात पहिल्यांदाच 12,528 पदांची मोठी भरती करणार। या भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अडसर येणार नाही आदी घोषणा राज्य सरकारने केल्या होत्या। प्रत्यक्षात मात्र या दिशेने कोणतीही कार्यवाही झालेली नाही। तर बघा मित्रांनो, ही घोषणा आरोग्य विभाग भरतीविषयी देखील केलेली आहे की आरोग्य विभागाची 17,000 पदांची मेरिट लिस्ट लावली जाणार आहे। परंतु याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाचा यासंबंधी काही प्रश्न नाही आहे, ही एक विशेष भरती आहे। 17,000 पदांची मेरिट लिस्टद्वारे भरती केली जाणार आहे। परंतु राजेश टोपे नंतर की मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही मेरिट लिस्ट तयार असतानाही परीक्षा याची लिस्ट लावू शकत नाही। तर मित्रांनो, इथे कुठेतरी मित्रांनो निर्णय घेण्याची आणि जे नेतृत्व आहे त्याची मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दखल घेणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी एकजूट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, तर महत्त्वाचं म्हणजे बघा, आता 12,528 जी पद आहेत त्यातले पण 50% पदांची भरती केली जाणार आहे असं एक नवीन पत्र देखील मागं आलेलं होतं। गृह विभाग, आरोग्य विभाग आणि औषधद्रव्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यातील पदांची फक्त 50% भरती केली जाईल असं लेटर देखील आलं होतं व त्याची लवकरच भरतीची अंमलबजावणी केली जाईल असं जे गृहराज्यमंत्री आहेत देशमुख साहेब यांनी म्हटलेलं होतं आणि राजेश टोपे यांनीही म्हटलेलं होतं। म्हणजे मित्रांनो, जवळजवळ 1 वर्ष कंप्लीट होत आला या भरती काढून, म्हणजे गृह विभागाची आणि आरोग्य विभागाची। परंतु ही मित्रांनो विद्यार्थ्यांना फक्त तोलावलं जात आहे, फक्त मध्ये टांगलं जात आहे। मित्रांनो, याविषयी ठोस असा निर्णय ते घेत नाहीत, फक्त राजकारण केलं जात आहे। आणि मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न मध्ये आणून ही भरती लांबवली जाते जेणेकरून त्यांना खूप काळापर्यंत राजकारण करता यावं। तर मित्रांनो, पुढे आपण बातमी वाचूयात। कोरोनाची साथ आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष वर्ग आहे। यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील, आदिवासी पट्ट्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस होण्याचे ध्येय युवक युवती उराशी बाळगून असतात। मित्रांनो, तर मात्र राज्य शासनाच्या ढिलाईने भरती प्रक्रिया रखडली आहे। हजार तरुणींचे ऐन उमेदवारीत वय म्हणजे वाढत चाललेलं आहे। मित्रांनो, बघू शकता आपण, आपलंही वय वाढत चाललेलं आहे, तरी देखील भरती न झालेल्याने अनेकांची बघा या ठिकाणी वयोमर्यादा ओलांडली जाण्याची धोका निर्माण झालेली आहे। तर मित्रांनो, तर राज्य शासन या ठिकाणी जर विद्यार्थ्यांचे वय ओलांडले गेले, वय वाढत चाललेलं आहे, तर याविषयी काय आरक्षण देणार हे आपल्याला बघणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, जसं आरोग्य विभागाची नोटिफिकेशन त्याचबरोबर पोलीस विभागाबद्दलची जी ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तसे आपल्या चॅनलवरती पोस्ट केली जाईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। धन्यवाद।